माझी कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. ऑफिसला निघायचं लगेच. ऑफिसला जायच्या आधी मला भेटून जा. तुम्ही जे सुख तुमच्या बायकोला दिलं ते मलाही हवं. म्हणजे मला मूल हवं. शारदा, आणि जर तुम्ही ते देऊ शकत नसाल तर आपले संबंध संपले. माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग सुरू आहे वरून सुभेदारांसोबत. मी कुठे जाते काय करते माझ्या प्रत्येक गोष्टीवर का नजर ठेवणार तुम्ही? मी तुम्हाला कधी विचारते तुम्ही कुठे गेला होता म्हणून? वहिनी, दादाला यायला उशीर होणार आहे का? माहित नाही. तू थांबतेस का त्याच्यासाठी? हो. वहिनी, तुझी तब्येत बरी आहे ना? वहिनी, काय झालंय? मानसी, काय झालंय? मला काय माहित? अरे कोणी मला सांगेल का काय झालंय ते? काही झालेलं नाही आधी. जेवताना बोलू नये. माझी वाट. मानसी, काय काय झालं? कुठे काय? मग वहिनी माझ्याशी नीट का बोलली नाही? मला काय माहित? तू काही तिला बोलली तर नाहीस ना? मी कशाला त्यांना काही बोलू? नक्की ना? तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? मानसी, प्रश्न विश्वासाचा नाही. आजवर वहिनी मला एवढी टेन्शन मध्ये कधीच जाणवली नाही. दादा वहिनीमध्ये बऱ्याचदा भांडणं झाली, पण नेहमीच ती माझ्याशी आपुलकीने आणि प्रेमाने वागत आली. पण आज तिच्या बोलण्यात मला परकेपणा जाणवला. तुमच्यात खरंच काही वाद झालेले नाहीयेत ना? हे बघा, मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांनी मला खूप लाडात वाढवले. माझ्या घरी असताना कुणीही मला कधीही कुठल्याही गोष्टीवरून टोकलं नव्हतं. पण जेव्हापासून मी ह्या घरात आली आहे तेव्हापासून प्रत्येक जण मला ह्या ना त्या गोष्टीवरनं टोकते. मग मी पण किती वेळ सहन करणार? म्हणजे तू उलटून बोललीस तिला? मी त्यांना एवढंच म्हणाले की तुम्ही प्रत्येक गोष्ट मला समजावून सांगू नका. मी लहान नाहीये, मलाही कळतं सगळं. मानसी, अगं तुझं काहीतरी चुकलं असेल म्हणून तिने समजावण्याचा प्रयत्न केला असेल तुला. काय चुकलं माझं? मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते, पण जेव्हा गेले तेव्हा त्यांना सांगितलं नाही. बस. एवढ्याशा गोष्टीवरून त्यांनी केवढं मोठं रामायण केलं. मी आल्यावर त्यांना सॉरी सुद्धा म्हटले, पण तरी त्यांचा राग जात नाही. आता मी काय करू मला नाही कळत.
मानसी, हे बघ, रडू नकोस तू सॉरी म्हटलीस ना तिला, मग झालं. मी बोलतो तिच्याशी काय ते, पण प्लीज प्लीज रडू नकोस तू. मला 20,000 रुपये हवे. 20,000? हो, घर खर्चासाठी. मग सारखं सारखं त्यांच्याकडे पैसे मागायला लागतात. माझ्याही काही गरजा आहेत ना. मग प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडे पैसे मागणं चांगलं नाही वाटत. तुम्ही देऊ शकत असाल तरच सांगा, नाहीतर मी बाबांना मागेन. नाही, त्याची काही गरज नाही. कपाटात पैसे आहेत, तुला हवे तेवढे पैसे घे. बस झालं? खुश? पण प्लीज मानसी, प्लीज हा वाद वाढवू नकोस, प्लीज. तो फिर क्या सोचा आपने? भाईजान, तुम्ही एवढी घाई का करताय? माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? मी तुमचे 3 करोड रुपये स्वतः तुमच्या घरी आणून पोचवीन. बस कधी? थोड्या दिवसांची मुदत द्या मला. पर क्यों? पैसा तो तुम्हारे पास जमा है. हो भाईजान, आहेत पैसे, पण ते पैसे मी बांधकामाकरता राखून ठेवले. ते मी तुम्हाला दिले तर मी बांधकाम कशात ना करू? देखो भोसले, आपलं जेव्हा डील झालं तेव्हा असं ठरलं होतं, झोपडपट्टी मी खाली करून द्यायची आणि जमीन तुमच्या ताब्यात द्यायची. बाकीचे प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवायचे. मी माझं काम चोख केलंय. आता त्याची किंमत चोख पैशात वसूल केल्याशिवाय मी राहणार नाही. 3 करोड रुपये, 1 करोड कॅश, 2 करोड चेक, टोटल 3. पण भाईजान, आजच्या आज. आज आज कसं शक्य आहे? आज नाही देता येणार पैसे. मग कधी देत आहे? उद्या देतो मी, 1-2 दिवसात देतो. नाही बोलते, मला उद्याच हे पैसे हवेत. बरोबर याच वेळेला येईन. पैसे तयार ठेवा. और याद रखना, मुझे देरी पसंद नहीं. 1 करोड़ कैश, 2 करोड़ चेक. भाईजान, तो इसलिए मैं आपको मेरा दोस्त मानता हूँ, इसलिए प्यार से समझा रहा हूँ. नहीं तो समझाने के और भी तरीके हैं मेरे पास, पण मला तुमच्याबरोबर तसं काही करायचं नाही आहे. म्हणून म्हणतो, वेळ घालवू नका. उद्या पैसे तयार ठेवा. खुदा हाफिज. कुठून दुर्बुद्धी झाली आणि भाईजानच्या फंदात पडलो. आता याला पैसे द्यावेच लागणार. मॅम, इट्स फॉर यू. माझ्यासाठी? ओ, हे सगळं कशाला? ॲक्च्युली तुम्हाला फुलं आवडतात. थँक्यू. ओ प्लीज बसा ना. थँक्यू. आज कसं काय येणं केलं? ॲक्च्युली मॅडम, मी हे विचारायला आलो होतो की तुम्ही रेट्स फायनल कधी करणार? नाही म्हणजे आता आपल्याला रेट्स ओपन करायचे आहेत ना, म्हणून म्हटलं. लवकरच करेन, पण तुम्ही तुमचं काम सुरू करा. नाही, ते मी करणारच आहे मॅडम, पण रेट्स लवकर ओपन केलेत तर. एवढी घाई का करताय तुम्ही? नाही मॅडम, घाई म्हणजे एवढ्यासाठी की आपल्याला समजा या प्रोजेक्टमध्ये जर प्रॉफिट हवा असेल तर. हे बघा, मी हा प्रोजेक्ट प्रॉफिट किंवा लॉस वगैरेसाठी करत नाही. माझ्या मिस्टरांची शेवटची इच्छा पूर्ण करते, आणि मी हे तुम्हाला आधीच सांगितलंय. या मॅम, इफ यू डोंट माइंड, एक प्रश्न विचारू? विचारा. सॉरी, म्हणजे डोंट मिसअंडरस्टँड मी, पण मला असं विचारायचं होतं की आपले मिस्टर अचानक.
प्लेन ॲक्सिडेंट. हो, पण मग ते गेल्यानंतर तुम्हाला दुसरं लग्न करावं असं नाही वाटलं? नाही म्हणजे आय एम व्हेरी सॉरी. मी प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. म्हणजे एक उत्सुकता म्हणून मी विचारलं, जरा पर्सनल क्वेश्चन विचारला. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही अजूनही यंग आहात, सुंदर आहात, तुमच्याशी लग्न करायला कोणीही एका पायावर तयार होईल. पण मग असं असतानाही तुम्ही अजूनही तसं कोणी मिळालंच नाही. अजूनपर्यंत तुम्हाला कोणी मिळालंच नाही? म्हणजे मिळालं, पण काय? जाऊ दे, सोडा. माझ्या नशिबात जे लिहिलंच नाही त्याविषयी बोलण्यात काहीच अर्थ नाही. माझ्या आयुष्यात एकटंच जगणं लिहिलंय आणि मी एकटीच जगणार. नाही मॅडम, तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. मी आहे ना. आय मीन मला तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल. आणि कसं असतं ना मॅडम, आपला जर एखादा कोणी मित्र असेल ना तर आपल्याला एकटं वाटत नाही. आपण आपली सुख-दुःख त्याच्याबरोबर शेअर करू शकतो, डिस्कस करू शकतो. तुम्हाला आवडेल माझ्याबरोबर मैत्री करायला? मी चहा आणते. कशाला उगीच? चहा हवाय ना, मग फॉर्मॅलिटीज कशाला? अँड वी आर फ्रेंड्स नाव, राईट? राईट. आलेच. मे आय कम इन सर? या. इतक्या वेळ लागतो बाहेरून आत यायला? किती वेळ झाला मी तुम्हाला बोलवून? सर मी ते एवढं. माझ्यापेक्षा दुसरी कुठलीही महत्वाची गोष्ट या ऑफिसमध्ये असू शकत नाही, कळलं? येस सर. अकाउंटमध्ये जेवढे पैसे जमा झाले त्यातनं 1 करोड कॅश काढा आणि 2 करोडचा चेक तयार करा त्या भाई ज्यांनी सांगितलेल्या नावाने. सर त्यांनी मला काहीच सांगितलं मग त्यांना फोन करून विचारा चेक कुठल्या नावाने काढू. सर, पण त्यांना एवढे पैसे तुम्ही का तुम्हाला काय करायचंय? काय करायचंय तुम्हाला? नाही म्हणजे तुम्ही एवढे तुमच्या खिशातनं जात आहेत पैसे? हां, सांगितलं तेवढंच करा, डोकं फिरू नका, कळलं? निघा. कार्तिक, मी आज शारदा राजेंकडे गेलो होतो. त्यांच्याकडं काय सर विशेष? हेच रेट्स फायनल करायला गेलो होतो. ओके ओके. काय म्हणाल्या शारदा राजे? कार्तिक, मला वाटतं आता मला लग्न करायला काहीच हरकत नाही. लग्न? सर तुम्ही आय मीन शारदा राजेंबरोबर? नाही नाही, म्हणजे पर्टिक्युलर त्यांच्याबरोबर असं नाही, पण त्यांच्यासारख्या कोणी जर मला भेटल्या तर लग्न करायला काहीच हरकत नाही असं मला वाटायला लागलं. सर म्हणजे मला ते जाऊ दे. आपला काय विषय झाला होता? सर तुमच्या लग्नाबाबत. नाही नाही, तो नाही. सुरुवातीला काय म्हणत होतो? हां, तुम्ही शारदा राजेंकडे गेला होता ते सांगत होता. राईट. मी त्यांच्याकडे होतो आपले रेट्स ठरवण्यासाठी. ओके. त्यामुळे आपण ठरवूयात. आय थिंक येत्या 3-4 दिवसामध्ये आपण रेट्स आउट करूया. ग्रेट सर. साईटवरची काय पोझिशन, कसं झालं काम? सर व्यवस्थित चालू आहे. इनफॅक्ट आता आठवड्याभरात स्लॅबसुद्धा पडेल. गुड. त्याच्यानंतर 1 महिन्याभरात आपलं पुढचंही काम सुरू. आता आपलं ब्रिक वर्क सुरू होईल काही प्रमाणात खालचं, आणि त्याच्यानंतर मग पुढचं तिकडचं काम, इकडचं काम, सगळीकडचं काम, बेसमेंटचं काम सुरू आहे. साहेब, मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो त्याही पलीकडे गेलाय. ठीक आहे, तुम्ही आता काहीच काळजी करू नका, मी त्याचा चांगलाच बंदोबस्त करतो. कशी काळजी करू नको इन्स्पेक्टर साहेब? अहो, तो माणूस गेले कित्येक दिवस माझ्या घराबाहेर दबा धरून बसलाय. माझ्या बायकोच्या मुलाच्या डोक्यावर टांगती तलवार असल्यासारखं झालंय. कोणत्या क्षणी काय करायला सांगता येत नाही. ठीक आहे, यावेळी मी त्याला चांगलाच दम देतो. त्याचा काही उपयोग नाही होणार. असल्या अडलेल्या भूतांना खेटरांची भाषा समजते. तुम्ही त्याला चांगला चोप द्या, म्हणजे त्याची अक्कल ठिकाणावर येईल. मात्र साहेब, गरज भासलीच तर आम्ही तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनही देऊ.
साहेब तसं झालं तर खूप बरं होईल. ठीक आहे, येतो मी. थँक्यू. चला. हॅलो हर्ष, तुम्ही असे अचानक निघून का गेलात? मी आत कॉफी आणायला काय गेले आणि तुम्ही इथे नव्हताच. तसंही मी इथे जमून काय करायला बोलतो. तुला तर माझी काही गरज राहिली नाही. तुला गुच्छ देणारे, तुझ्यावर प्रेम करणारे खूप आहेत. हर्ष, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? वरून सुभेदारांनी तुला बुके दिला ना. हो, पण त्यासाठी एवढं चिडायला काय झालं? त्या बुकेवर असलेली चिठ्ठी वाच, मग कळेल तुला. हॅलो हॅलो हर्ष. ओ आय सी. म्हणून मिरची झोंबली वाटतं, आणि म्हणूनच काही न सांगता तडकाफडकी निघून गेले. बरंच झालं, आता त्यांना कळेल माझ्या खऱ्या प्रेमाची किंमत. चल प्रियंका, मी निघतो. शार्दूल थांब. प्रियंका, उशीर होतोय प्रियंका, मी येईन परत. इतका काय उशीर होतोय तुला? घरी नेहा वाट बघते वाटत तुझी. उगीच काहीतरी बोलू नकोस. काय चुकीचं बोलले मी? शेवटी किती झालं तरी हक्काची बायको आहे ना तुझी. ती माझी बायको नाहीये. मी किती वेळा सांगू तुला अजून? तू कितीही नाकारलंस तरी लोकांच्या नजरेत ती तुझीच बायको आहे आणि तिचा तुझ्यावर पूर्णपणे हक्क आहे. शार्दूल, प्रियंका, का बोलतेस तू हे सगळं आत्ता? कारण आता मला माझा हक्क हवाय. शार्दूल, प्रियंका, प्रियंका, अगं कसं आहे ना शार्दूल, प्रेयसीची जोपर्यंत बायको होत नाही ना तोपर्यंत तिचा कशावरच हक्क नसतो. ना त्याच्यावर ना त्याच्या प्रेमावर. आणि मला आता तुझ्यावर पूर्णपणे हक्क हवाय. तू फक्त माझा व्हायला हवाय शार्दूल. प्रियंका, मी फक्त तुझाच आहे. माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे प्रियंका. हो ना, मग नेहाला घरातून हाकलून दे. प्रियंका, असं वेड्यासारखं बडबडू नकोस. तुला चांगलंच माहिती आहे मी काय हे सगळं सहन करतोय ते. ती सगळी इस्टेट स्वतःच्या ताब्यात घेऊन बसली आहे. शार्दूल, मला काही नकोय. मला तुझी इस्टेट नको, मला तुझा पैसा नकोय. मला फक्त तू हवायस. आय लव्ह यू शार्दूल. आय लव्ह यू टू प्रियंका. पण ती सगळी इस्टेट, तो सगळा पैसा माझ्या बाबांचा आहे प्रियंका. आणि तो इतका सहजासहजी मी तिला तिच्या घशात घालू नाही देणार. अर्थात कोर्टाच्या निकालावरच हे सगळं अवलंबून असेल म्हणा. पण प्रियंका, मी केस जिंकलो तरी तुझा आहे आणि हारलो तरी तुझाच आहे. मी सगळं सोडून तुझ्याकडे येईन प्रियंका. नको नको, म्हणजे तू ती केस जिंकायलाच हवी शार्दूल. अरे शेवटी कितीही झालं तरी तो पैसा तुझा आहे, ती सगळी इस्टेट तुझी आहे. आणि तुला ती परत मिळवण्यासाठी मी तुला मदत करीन. मी हवी ती मदत करीन तुला शार्दूल. डोंट वरी. आय नो प्रियंका. म्हणूनच तर हे सगळं मी. शार्दूल, काही बोलू नकोस. मी नेहमी तुझ्याबरोबर असेन. तुझ्या प्रत्येक सुखात दुःखात. हे प्रियंका
प्रियंका नेहमी तुझ्याबरोबर असेल. घ्या प्रियंका, एक सांगू, मी तुला कधीच अंतर देणार नाही. काही झालं ना तरी. खरंच? खरंच. प्रियंका, तुमच्या बायकोची तब्येत बिघडली नव्हती, ती प्रेग्नेंट आहे. तुमच्या नजरेत माझ्या प्रेमाची काहीच किंमत नाही. हे बघ असं नाहीये शारदा. तसं नसतं तर माझ्याशी प्रेमाचे संबंध असताना सुद्धा तुमची बायको प्रेग्नेंट राहिली नसती. हर्ष, तुम्ही दोन्ही नावांवर स्वार होण्याचा प्रयत्न करताय, पण आता फार काळ मी ते चालू देणार नाही. तुम्हाला आता काय तो निर्णय घ्यावाच लागेल. तुम्ही जे सुख तुमच्या बायकोला दिलं ते मलाही हवं. म्हणजे मला मूल हवं, आणि जर तुम्ही ते देऊ शकत नसाल तर आपले संबंध संपले. अहो चहा. काय झालंय? काही टेन्शन आहे का? ऑफिसमध्ये काही झालंय का? म्हणजे तुमच्या प्रोजेक्टचं काम व्यवस्थित चालू आहे ना?